भाग्यवान आहात, छत्रपतींचा पदस्पर्श कैक वेळा झालाय। इथली कोणतीही माती कपाळाला लावा, काशीपेक्षा जास्त पुण्य मिळेल। साक्षात जिजाऊ साहेबांचे पदस्पर्श, बाल राजारामाचे पदस्पर्श, युवराज संभाजी राजांचे पदस्पर्श, पूर्ण राजघराणं येसुबाई साहेबांपासून ते शंभूपुत्र शाहू पर्यंत पदस्पर्श या भूमीला झालाय। खरं म्हणजे ही प्रेरणा भूमी आहे, शक्तिपीठ आहे। हे केवळ महाराष्ट्राचं नाही, हिंदुस्थानचं शक्तिपीठ आहे। इथून देशाला दिशा गेली, जगाला दिशा दिल्या गेली। एवढं मोठं महात्म्य। खरं म्हणजे किल्ले राजगड 1665 ला मिर्झाराजे जयसिंगांच्या फौजा तिथपर्यंत आल्या आणि त्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की ही किल्ले राजगड राजधानीच्या दृष्टिकोनातनं आता जोखमीचा आहे आणि त्यानंतर पर्यायी राजधानी म्हणून शोधाशोध सुरू झाले। मी काल बोललो होतो की हा गड राजधानीचा गड म्हणून का केला, त्याचं उद्या तर आपण परिक्रमा करणार आहोत 17 किलोमीटरची। आणि या परिक्रमेमध्ये माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू 3ही दिवस आहेत, आज आहेत, उद्या आहेत, परवा आहेत, त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सह। सोलापूरचे माजी कमिशनर चंद्रकांतजी गुडेवार आहेत, उद्या या रायगड जिल्ह्याचे एसपी सोमनाथजी घारगे आहेत, अनेक ऑफिसर्स उद्या जॉईन होतील। उद्याचं महत्व एवढं की एकट्या दुकट्याने तुम्ही रायगड करू शकता, रोपवेनी कधीही करू शकता, पण परिक्रमा प्रदक्षिणा आम्ही 2011 ला पद्मश्री पोपटराव पवारांच्या उपस्थितीत केल्यानंतर तब्बल 14 वर्षानंतर आज करत आहोत। तुम्ही भाग्यवान आहात की एकदम तुम्हाला मिळालंय। आणि ही रायगड राजधानी निवडण्याचं कारण कृष्णाजी अनंत सभासद बखरीमध्ये दिलंय, त्याच शब्दात मी सांगतो। राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, 1.5 गाव उंच, धोंडा तासी एकच, पर्जन्य काळी करियावर गवत उगवत नाही, ऐसे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले तक्ताच जागा हाच गड करावा। ही भूमिका छत्रपतींची होती। आणि खरं सांगू 10,000 पाहुण्या रावळ्यांची गर्दी इथे झाली, तंबू राहुट्या पडल्या, दिवस काय आणि रात्र काय ही समजेनाशी झाली। मशालीच्या प्रकाशामध्ये रायगड ऐसा तेजाळत होता की देवदेवतांना सुद्धा हेवा वाटावा या पृथ्वीवरती काय चाललंय, कुणाचा सोहळा होणार आहे। चित्र त्या काळातलं डोळ्यासमोर आणा। आपला राजा सिंहासनाधीश्वर होणार, केवढा आनंद, आनंद महाराष्ट्राला होता, आनंद हिंदुस्थानाला होता, आनंद सह्याद्रीला होता, आनंद औसाहेबांना होता, आनंद तमाम मराठीयांना होता। आपला राजा सिंहासनाधीश्वर होणार। खरं म्हणजे 350 वास्तू आहेत। जगदीश्वराच्या मंदिर आणि शिवसमाधीच्या तिथे एक स्तंभ आहे, तिथं तो उल्लेख आहे। तत्कालीन बांधकाम मंत्री हिरोजी इटळकर यांना हिरोजी इंदुलकर असंही म्हटलं जातं। त्यांची कथा म्हणा, ऐतिहासिक कथा म्हणा, दंतकथा म्हणा, एक रुजुवात आहे। महाराज टेहळणी करतायत, बांधकाम काय काय पूर्ण झालं याच, आणि बांधकाम पूर्ण झालं, महाराजांनी बघितलं घोड्यावरती पूर्ण फिरून राज्याभिषेकाच्या अगोदर, आणि हिरोजी इंदलकर सोबत आहेत। महाराज खुश झाले,
हिरोजीची पाठ थोपटली. शाबाश हिरोजी, बांधकाम ऐसे चोख झाले, काहीतरी बक्षिसी मागा. हिरोजी इंदलकर, महाराज बक्षिसी कशा पाहिजे, आम्हाला रोजगार मिळतोय ना. अरे हिरोजी इंदलकरांचा इतिहास ऐसा की महाराज आग्र्याच्या कैदेत आहेत, सुटले 17 ऑगस्ट 1666ला. पण कैदेत असल्यानंतरही किल्ले सिंधुदुर्गाचं बांधकाम थांबलं नाही. प्रसंगी स्वतः कर्जबाजारी होऊन बांधकाम केलेला हिरोजी इंदलकर. रायगडची जिम्मेदारी त्यांच्यावरती, वास्तू भक्कम बांधल्या आणि महाराज खुश झाले. आणि या खुशीमध्ये माग हिरोजी, काय मागायचं माग. हिरोजी मात्र नम्रपणे सांगतो, महाराज कशा पाहिजे, आम्हाला रोजगार मिळतोय. केवढी कृतज्ञतेची भावना आहे, कर्तव्य दक्षतेची भावना आहे. महाराज खूप आग्रह करतायत महाराजांचं मन राखावं म्हणून. हिरोजी म्हणतोय, महाराज मागील मी कवा तरी मागील. महाराजाचं मन राखलंय. आणि मग तो दिवस उजाडला. दिनांक 6 जून 1674. हेनरी ऑक्झेंडेन, इंग्रजांचा प्रतिनिधी इथं उपस्थित आहे. तो महिनोन महिने थांबलाय. त्यांनी ऑक्झेंडेन डायरी लिहिली, हेनरी ऑक्झेंडेन डायरी. आज लंडन ऑफिस लायब्ररीमध्ये आजही बघायला मिळते. त्यांनी बारकाव्याने इथं काय काय प्रसंग घडले हे लिहिलेत. महाराजांची विधी चालू आहेत. 21 मे 1674 पासून महाराजांनी 1.25 मन सोन्याचा कळस प्रतापगडावरील आई भवानीला चढवलाय. एवढी म्हणजे आपण म्हणतो की जी नम्रता आहे देवदेवतांच्या प्रती, महाराज तिथे कळस चढून आलेत. आणि तो प्रसंग गागा भट्ट काशीवरनं आलेत. आणि काय काय विधी करायचे, रोज विधी चालू आहेत. उद्या आपण पाचारला जाणार आहोत त्या माऊलीचं दर्शन घेण्यासाठी, जिथे जिजाऊ माऊली वास्तव्यास होती. या रायगडावरचा वारा पाऊस माऊलीला सोसणार नाही म्हणून महाराजांनी वाडा बांधून दिलाय. त्या वाड्यात दर्शन घेणार आहोत आपण उद्या. आणि मग आपल्या मोहिमेला प्रारंभ होणार आहे. ती माऊली काही आठवडे गडावरती आली लेकराचा तो सोहळा बघण्यासाठी. लहानपणापासून स्वप्न बघितलेलं होतं, माझा शिवबा सिंहासनाधीश्वर पहा म्हणून. डोळ्याचं पारणं फिटावं. ती थकलेली माऊली आहे, तिथं आली आहे. दररोज विधी सुरू आहेत, तुलादान विधी, रोज विधी सुरू आहेत. वैदिक पद्धतीने हिंदू धर्मशास्त्रानुसार गागा भट्ट मंत्रोच्चारात रोज विधी करतायत. आणि तो दिवस इथे हाच तो नगरखाना आहे. चित्र डोळ्यासमोर उभं करा. इंग्रज आले, डच आले, पोर्तुगीज आले, सगळे आलेत. 10,000 पाहुण्यारावांची गर्दी झाली. पहाटेला मुहूर्तावरती गागा भट्ट राज्याभिषेक करणार आहेत. केवढा आनंद झाला असेल. खरं म्हणजे इथून जेव्हा ती महाराजाची राज मिरवणूक निघाली ना जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी, तो हेनरी ऑक्झेंडेन उपस्थित आहे. आणि तो सांगतोय हत्ती असा डोलत डोलत निघाला. तर हेनरीला कळलं नाही हत्ती इथं माणसाला चालत यायची वांद आहे, हत्ती इथं कसे आले. हेनरी ऑक्झेंडेनने लिहिलंय तसा. महाराजांचं वजन आज आपल्याला कळतं. हेनरी ऑक्झेंडेननी तुलादान किती सोन्याचे नाणे म्हणजे होण भरले त्यावरनं पौंड महाराजांचं वजन आपल्याला कळलं. इंग्रजांनी लिहिलेले बारकावे एवढे जबरदस्त आहेत. ती त्याच्या हस्ताक्षरातली डायरी लंडनमध्ये इंडिया ऑफिस लायब्ररीमध्ये आहे. हेनरी ऑक्झेंडेननी पूर्ण वर्णन केलेलं आहे, अतिशय जबरदस्त आहे. आणि त्यांनी वर्णन केलंय इथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. जो तारफा नागरिकांची गर्दी होती, तुडुंब भरलेला आहे सभागृह. फुलांचा वर्षाव, नवती झडतायत, तुतारा वाजतायत. सुहासिनी ओवळण्यासाठी केवढा आनंद. आणि राजमार्गावरनं जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी तो हत्ती अंबारीमध्ये महाराज बसलेले आहेत. कारण काही सोहळे असे असतात की ते ग्रँड व्हावे लागतात. 1 लक्ष म्हणजे त्या काळातील 1,42,00,000 होऊन खर्च झाला. म्हणजे काही सोहळे हे मोगलांपासून सगळ्यांच्या कांठाळ्या बसाव्यात एवढे ग्रँड केलेत महाराजांनी. हा सर्वात मोठा सोहळा होता राज्याभिषेकाचा. म्हणून सभासद बकरी मध्ये लागला. 1,42,00,000 होऊन खर्च झाला. एक होण म्हणजे 3.25 ग्रामचं सोन्याचं नाणं. आता गुणिले ज्यांचं मॅथमॅटिक्स चांगलं त्यांनी खाली गेल्यावर मला सांगावं. छत्रपती
काही ठिकाणी सोहळे हे ग्रँड व्हायला पाहिजेत, भव्य दिव्य व्हायला पाहिजेत, आणि ते वर्णन केलंय. तो हत्ती डोलत डोलत निघाला जगदीश्वराचं दर्शन घेण्यासाठी. आणि ती कथा आहे. अव्वल साधनातले पुरावे नाही आहेत. प्रत्येक कथांना पुरावे असतातच असं नाही. या हिरकणीची कथा तुम्ही इथं ऐकता, अरे ते हिरकणीचा सत्कार ती अव्वल साधनात नाहीये, पण ती खरी आहे, हिरकणी वाडी आहे. ती माऊली इथं आली आणि महाराजांचा नियम होता की सूर्यास्तानंतर दरवाजे उघडले जाणार नाहीत, आणि ती बाळाच्या ओढीपायी निघाली परत. माझं बाळ रडतंय हिरकणीवाडीमध्ये. दूध विकायला गवळ्याची पोर इथं आलेली होती आणि घराचे दरवाजे बंद झालेले आहेत. ती गयावाया करते, दरवाजे बंदच आहेत. महाराजांचा नियम होता. आणि शेवटी जो कडा ती उतरून गेलीये ना, ती हिरकणी उतरत नव्हती, आईचं वात्सल्य उतरत होत. रडणारं बाळ आठवत होत, आणि आईचं वात्सल्य त्या कडावर ना जीर्ण वस्त्र झाली, सगळी वस्त्र फाटलेत, पण माझं बाळ रडतंय, तिला स्तनपान करायचंय. आईचं वात्सल्य उतरत होतं. आणि जेव्हा महाराजांना कळलं की या कड्यावरनं ती हिरकणी गेली आहे, तिचा सन्मान केला, तिथं बुरुज बांधला, यापुढे कोणी उतरायला नको म्हणून, आणि त्या बुरुजाला एका भगिनीचं नाव दिलंय. हे छत्रपतींचं स्त्रीविषयक धोरण होता, हिरकणी बुरुज. आणि जेव्हा मिरवणूक भव्य निघाली, ज्या राजमार्गावरनं तुम्ही आला जिथं शिवसमाधी आहे, तेव्हा तिथून त्या जगदीश्वराच्या मंदिराचा प्रवेशद्वार आहे. आणि त्या जगदीश्वराच्या मंदिरात कवी भूषणाची भेट आहे. खरं म्हणजे हा कवी आग्र्यापासून ते राज्याभिषेकापर्यंत. आणि तुम्ही जी कविता ऐकता मोबाईलवरती ट्यून ठेवता, इंद्रजमी जृंब पर रामन सदंब पर, ते कवी भूषणाचा छंद आहे. कामजी विकंस पर, म्हणजे असा छंद हिंदी काव्यात नाहीच आहे. शेर शिवराज है, शेर शिवराज. त्या कवी भूषणाची भेट सुद्धा त्या जगदीश्वराच्या मंदिरात महाराज आले होते दर्शनाला, आणि त्यांनी उत्तरेत ना आला तो, महाराज एक कविता पेश करू का. महाराज कलाकारांचा सन्मान करणारे होते, आणि ती कविता, आणि मग महाराजांची सलगी झाली, आणि तो नंतर बराच कालखंड तो महाराजांचा समवेत आहे. जेव्हा तो हत्ती निघाला डोलत डोलत जगदीश्वराच्या मंदिराच्या तिथून निघणार, शिवसमाधीच्या तिथे हत्ती थांबला. जगदीश्वराच्या मंदिराच्या त्या उंबऱ्यातून प्रवेश होणार इतक्यात पळत पळत हिरोजी इंदलकर आला. अव्वल साधनातली कथा नाहीये, पण प्रत्येक कथा अव्वल साधनातच असाव्यात असं नाहीये. कल्याणच्या सुभेदाराची कथा सुद्धा अव्वल साधनात नाहीये, परंतु काही ऐतिहासिक कथा या घडलेल्या आहेत. त्यात हिरोजी इंदलकरांची. मी हिरोजी इंदलकर असा पळत पळत आलाय. राज्याभिषेकाचा तो सुदिन, हत्ती तिथं थांबला, महाराज उतरणार तितक्यात तो पळत आला. महाराज याद आहे का, आपण घोड्यावरती टेहळणी केली होती आणि तुम्ही शाबास म्हटला होता, 350 इमारती बांधल्या हिरोजी, अरे माग तुला काय मागायचं. आणि तेव्हा म्हटलं होतं महाराज मी मागील कवा तरी. महाराज मागू का. अरे महाराज म्हणे आजचा सारखाचा सुदिन नाही, तू मागा आणि मी द्यावा तथाच तो. अरे माग. तुमच्या माझ्यासारखी असंख्य स्वार्थी माणसं तिथं होती. प्रत्येकाच्या मनामध्ये एक एक विचार सुरू झाला. आज हिरोजी मोठं काही पदरात पाडून घेते, महाराज खुश आहेत. कुणाच्या मनात आलं महाराजाला हा मागेल 4-2 गावाचं इनाम मागेल. कोणाच्या मनात आलं की मोठ्या पदावरती हुद्दा स्वतःची भरती करून घेईल. कोणाच्या मनात आलं की पुढच्या पिढीची 7 जन्माची सोय लावेल. असे वेगवेगळे स्वार्थ विचार प्रत्येकाच्या मनात सुरू असताना हिरोजी इंदलकरांच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. महाराज मागू का. अरे माग, तू मागावा मी द्यावा तथाच तो. 2 मावळे आलेत, कमरेपर्यंत वाकलेले, लाल वस्त्रामध्ये एक जड वस्तू आणतात एवढी दिसली, आणि ती वस्तू तिथं ठेवली उमऱ्याला. लाल कापड काढलं. या स्वामीनिष्ठेच्या चिऱ्याचं तुम्ही दर्शन घेतलंय. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर. तो चिरा हिरोजी इंदलकरांनी लावला आणि हिरोजींच्या मुखात निघालं, महाराज तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला रोज येणार. महाराज तुमच्या पायाची धूळ या निमित्ताने या सेवकाच्या मस्तकावरती पडावी. महाराज एवढंच मागणं, महाराज एवढंच मागणं. अरे ही माणसं होती
म्हणून स्वराज्य निर्माण झालं. राजा खुश आहे, काही पदरात पाडून घेता आलं असतं, नाही मागितलं. महाराजांच्या पायाची धूळ पडावी, रोज त्या निमित्ताने माझ्या मस्तकावर पडावी, ही मागणारी माणसं होती. म्हणून स्वराज्य निर्माण झालं. दर्शन घेऊन महाराज खरं तर सिंहासनावरती बसण्याच्या अगोदर महाराज शंभू महादेवाचं दर्शन घेणारच. आराध्य दैवत दर्शन घेतलं. गागाभट्ट इथं वाट बघतायत. समस्त वैदिक ब्रह्मवृंद वाट बघतोय. मंत्रोच्चारामध्ये पहाटेच्या सुमारास उजवा पाय त्या सिंहासनावरती, म्हणजे स्पर्श न करता ज्या विधिवत खरं तर स्वतंत्र ग्रंथ लिहिला होता आणि गागाभट्टांनी सांगितलेल्या सूचनानुसार महाराजांचं आगमन याच ठिकाणाहून निघाले. महाराज चित्र डोळ्यासमोर उभं करा. दुतर्फा रेतेची गर्दी आहे, फुलांचा वर्षाव होतोय, तुतारा वाजतायत, नोबती धरतायत, मंत्रोच्चार घोषणा होत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि महाराज सरत असताना मात्र पहिल्या पायरीवरती याद आली, माझा बाजी पासलकर वय वर्ष 65. पहिल्या युद्धामध्ये भगवा झेंडा खाली पडू दिला नाही त्या बाजींनी. बाजी काका पहिल्या पायरीवरती दिसले. यमराजाला थोपून धरणारे, अरे थांब यमराजा थांब, माझा स्वामी अजून विषागडी पोहोचला नाही. यमराजाला थांबवणारे बाजी प्रभू दिसले दुसऱ्या पायरीवरती. 2 तासात मरणार याची शंका नाही, खात्री होती. पण नाव्याचा शिवा काशीद महाराजांचा पेहराव धारण करून पालखीत बसला. सापडलो तो मारले जाणार. मी मेलो तर चालेल, पण माझा राजा वाचला पाहिजे. त्या शिवा काशीदाची याद आली. माझा सूर्याजी काकडे लहानपणाचा मित्र 1673 ला साल्हेर मुल्हेर घेताना पडला. त्या दिलेर खानालाही पळता भोई थोडी करणारा माझा मुरार बाजी. अरे रायबाचं लगीन समोर, मंगलवाद्य वाजतायत आणि स्वतःच्या लेकराचं लगीन बाजूला सारून आधी लगीन कोण आणायचे आणि मग माझ्या रायबाचे असं सांगणारा माझा तानाजी मालुसरे. एक एक सवंगड्याची याद येते. महाराज जसं जसं पायऱ्या चढतायत, संदेश हाच आहे की तुम्ही शिखराला जरी पोहोचलात तर तुम्ही शिखरावर पोहोचताना तुमच्यासाठी खस्ता खाणाऱ्या पायऱ्यांना विसरू नका. हा छत्रपतींचा संदेश आहे. तुमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी साथ दिली आहे त्यांची याद करा. हा महाराजांचा संदेश आहे. खरं सांगतो, महाराजांनी जेव्हा उजवं पाऊल ठेवलं, गागाभट्टांनी मंत्रोच्चार सुरू केला, स्वर्ण मुद्रा अर्पण केल्या आणि ज्या पद्धतीनं त्या निनाद झाले, पहाटेच्या सुमारात तोफा छडल्या, रोम शाम पावे तो मराठी दौलतीची दख्खनची दौलत तिथपर्यंत आवाज गेले. हिंदवी स्वराज्याचा हा सगळ्यात मोठा स्वातंत्र्य दिन दिनांक 6 जून 1674 तिथी होती. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 आनंदनाम संवत्सर. आमचा राजा स्वतंत्र झाला. आमचं चलन, आमचा ध्वज, आमचा आकाश, आमचा समुद्र, आम्ही स्वतंत्र झालो. हिंदुस्थानचा पहिला आद्य स्वातंत्र्य दिन कोणता? तर दिनांक 6 जून 1674 आपला आद्य स्वातंत्र्य दिन आहे. त्या भूमिकेतनं हा स्वातंत्र्य दिन आपण बघितला पाहिजे. पण खरं सांगतो, आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 5 जून पूर्वसंध्येला जिजामाऊली खरं तर 12 दिवसानंतर निर्वर्तली हो. 17 जूनला जिजामाऊलीचं निधन झालं. कधी कधी वाटतं की नियंत्याने जिवंत ठेवलंय लेकराचा हा सोहळा बघून. किती खस्ता खाल्लं हो जिजाऊनी. माझा शिवा सिंहासनाधीश्वर व्हावा. आणि तो दिवस दिनांक 6 जून आदल्या दिवशी 5 जूनला पूर्वसंध्येला जिजामाऊली अशी प्रासादामध्ये
बसलेली आहे विधी बघून. थकली भागली माऊली आणि महाराज अचानक आले. औंना आश्चर्य झालं की शिवबा, पोरग किती मोठं झालं तर शेवटी लेकरूच असतो. लगबगिनी महाराज येतात. अवशी बसलेली आहे त्या प्रासादामध्ये. पहाटे राज्याभिषेक होणार आहे. ती पूर्व संध्या. काही प्रहर उरलेत. लाडक्या लेकाचं सगळ्यात मोठा उत्कट आनंदाचा सोहळा बघायला मिळणार याचा आनंद जिजाऊ माऊलींना आहे. आणि अचानक महाराजांचं आगमन झालं. औंना कळलं नाही आणि शिवबाराजे आऊच्या पायाजवळ बसले. संदेश हाच आहे की जगात तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, IAS व्हा, IPS व्हा, कितीही मोठे व्हा, मोठं व्हायला आकाश आहे. पण आयुष्यामध्ये कायम छोटं व्हायचं असेल तर आईचे पाय एकमेव जागा तुम्हाला आहे. तिथं मात्र तुम्ही कायम छोटे असता. तुम्ही पंतप्रधान व्हा, मुख्यमंत्री व्हा, मोठं व्हायला खूप मोठा वाव आहे. छोट एकच ठिकाणी होता येत, ते म्हणजे आपल्या आईचे पाय. आपला राजा आईच्या पायाजवळ बसला. काय कोणास ठाऊक आपसुक असा गुडघ्यावरती हात ठेवला आणि मायलेकरांच्या डोळ्यातनं आनंदाचा आस्वाचा अभिषेक सुरू झाला. निशब्द संवाद या किल्ले रायगडाने अनुभवला. कोणीच कुणाला शब्द बोलत नाही. जणू आऊ साहेबांना सेवा निशब्द आसवांच्या रूपाने सांगत असेल, गाऊ बघ, त्या लाल महालातनं कौतुकाने बघायचेस त्या खिडकीमधून, त्या पुण्याच्या लाल महालातून. मी तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बहिर्जी नाईक, बालसवंगडी लुटुपुटूची लढाई करता केवढा आनंद व्हायचा तुला. दगडमातीचे किल्ले बनवायचे केवढा आनंद व्हायचा तुला. अगाऊ त्या दगडमातीच्या किल्ल्याचं रूपांतरण 240 किल्ल्यात करून दाखवलं ना ग मी. निशब्द हा सेवा संवाद करत असेल आपल्या अंशी, मुख संवाद चालू असेल. पन्हाळ्याच्या वेडात मी अडकलो 4.25 महिने. केवढी कासावीस झाली होतीस, तेवढी कासावीस त्याही पेक्षा जास्त त्या आग्र्याच्या औरंग्याच्या कैदेत सापडल्यानंतर मी जिवंत परत येईल की नाही असं तुला वाटायला लागलं. माझ्या चिंतेपायी तुम्ही कैक वेळा आई भवानीच्या मोरास्वांचा अभिषेक व्हायला असशील. अहो, उद्याही अभिषेक होणार आहे, परंतु सप्त गंगांच्या उदकात अभिषेक होणार आहे. केलं ना ग तुझं स्वप्न पूर्ण. अगाऊ कित्येक वेळा माझं मनोबल वाढवण्यासाठी रामायण, महाभारत, श्रीकृष्णाच्या कथा तुम्हाला सांगितल्यास, माझ्यावरती संस्कार तू केलेस. अगाऊ मांडीवरती बसवलंस, त्या कथा सांगितल्यास, संस्कार कथा, बोध कथा असं सांगून मला लहानाचं मोठं केलंस. अगाऊ त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतरण बघ ना, 32 मन सोन्याच्या सिंहासनात करून दाखवलं ग मी. औलाही याद येत असेल, थोरले आबासाहेब असते, केवढा आनंद झाला असता शहाजी राजांना. शिवबाराजांना सुद्धा याद येत असेल आबासाहेबांची. मोठा प्रसंग असेल तर कुणीतरी शाबास म्हणून कौतुकाने थाप मारणारा पिता असला पाहिजे. हो, आपला राजा त्याही वेळेस आठवणींनी गहिवरला असेल. अशा आठवणीमध्ये कधी पहाट झाली असेल, कळलं नसेल, आणि अचानकपणे गागा भट्टांचं त्या प्रसादात आगमन झालं असेल आणि गागा भट्ट बोलले असतील, चला शिवबाराजे दरबार वाट बघतोय. तासन तास संवाद मायलेकरांचा त्या दिवशी दोघही झोपले नसतील. एवढा संवाद शिवबानी आपल्या अंशी साधला असेल. इतक्या गोष्टीचा साक्षीदार किल्ले रायगड आहे. आणि म्हणून एक संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो. शिवाजी राजांनी जसं पूर्ण स्वप्न केलं आपल्या आऊंचा, भलेही एवढं मोठं स्वप्न, आज खूप लहान लहान मुलं आहेत या मोहिमेमध्ये. 500 मुलांमध्ये लहान लहान मुलं खूप आहेत. माझं एक आव्हान आहे, मुलं असो मुली असो, आज आईवडिलांच्या बरोबर आलात तुम्ही,
एक संकल्प करा, कुठल्याही मोहिमा अशा सहज जाऊ देऊ नका. शिवाजी राजांनी जसं जिजाऊ साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्या पद्धतीनं एक संकल्प करा. तुमच्या आई वडिलांनी जे स्वप्न बघितलं असेल, माझा मुलगा मुलगी डॉक्टर होऊ दे, इंजिनियर होऊ दे, वकील होऊ दे, IAS होऊ दे, IPS होऊ दे, चांगला नागरिक होऊ दे. तुमच्या बापाला मोठी गिफ्ट नकोय, तुमच्या आईला पैठणीची गिफ्ट नकोय, कोणती भेटवस्तू नकोय. त्यांनी जे स्वप्न बघितलं ते खऱ्या अर्थानं सिंहासनाच्या साक्षीनं, जिजाऊ साहेबांच्या साक्षीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं पूर्ण करण्याचा संकल्प हाच या मोहिमेचा उद्देश आहे. आपण उद्या पुन्हा या मोहिमेच्या निमित्ताने, परिक्रमेच्या निमित्ताने भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.